शेठजी, हे असं टोळकं जमून कधी घमंड करू नये. आज तुम्ही इथं संख्येने जास्त आहेसा, काय कुणास ठाऊक उद्या आमची बी संख्याबळ वाढेलच की. मग तेव्हा तुम्ही काय करणार? तेव्हा तुम्ही आता इथनं जावा आणि आम्हासनी आमचं काम करायला द्या. राहिली गोष्ट आहे आगीची, ही तर जळतच नाही. मग त्याच्यातनं काय बी निष्पन्न होऊ दे. आणि शेठजी, ही फक्त लाकडामुळे जळणारी आग नाही आहे जी पाणी टाकल्यावर इजून जाईल. आमच्या आशेचा सरपंच जो पत्र शिल्लक आहे तो पत्र ही आग जळत राहील. ताई, जेवण बनवून झालं की पोरांच्या शाळेत घेऊन जाईल, कारण भीमान तुमचा भाऊ काय जेवायला घरला यायचं नाही. वहिनी, एक गोष्ट तू समजून घे आणि तुझ्या मनाला भी समजव की तुझा पोरगा भीम आता आयुष्यभर वाईटाशी लढणार आहे. किती भी अडचणी आल्या ना तर त्यांच्याशी झुंज देऊन पुढे जाणार आहे. कधी यश मिळेल, कधी नाही मिळेल, पण कुणाच्या बी बोलण्यानं त्याचे विचार नाही बदलायचे. मला माहितीये या गोष्टींनी लई त्रास होईल, पर तो तुझ्या, माझ्या आणि भाऊच्या विरोध करण्यानं बी नाही ऐकणार. पर मला एकच गोष्ट कळत नाही की या गोष्टीनं आनंद व्हायला पाहिजे, काळजी वाटली पाहिजे. ताई, नुसता विचार केला ना तरी स्वतःवर हसायला येत. काल जेव्हा भीमाने इथलं जळतं लाकूड उचललं आणि शाळेत निघून गेला तेव्हा मी लय घाबरलेले, लय काळजी वाटत होती भीमाची. पर जेव्हा शाळेत जाऊन त्याने ते समज केलं तेव्हा एवढा अभिमान वाटला, तेव्हा म्हटलं का यो माझाच पोरगा आहे. आता तुम्हीच सांगा ना ताई, कोणत्या आईला अभिमान नाही वाटणार अशा पोराचा, जो एवढ्याशा लहान वयात विचार करतोय, समज करतोय. आणि ते करायला आपल्या समाजाची लोक कितीतरी वरीस घाबरत होती. ताई, कधीतरी एक मन म्हणतं की भीमाचे करतोय ना त्याला अडवावं, आणि तेव्हाच दुसरं मन म्हणतंय की त्याने ते समज करावं आणि मोठा, लई मोठा माणूस बनावं. ताई, अजून एक गोष्ट सांगू, हे जे दुसरं मन आहे ना ते पहिल्या मनावर भारी पडत. असं वाटतंय की भीमा एवढा मोठा माणूस व्हावा की मी मेल्यावर वरनं जाऊ त्याला बघेन ना तेव्हा फक्त माझा भीमाच दिसावा आणि त्याचं काम दिसावं. तेव्हा ताई, तुम्ही असं समजा की त्याची आई म्हणून, त्याची आत्या म्हणून कवा तरी त्याची काळजी करायची आणि कवा तरी आनंदी व्हायचं, हेच आपल्या नशिबात आहे. आहे एवढं समजावून सुद्धा आपल्या समाजाचा एक बी माणूस त्या आगीत एक लाकूड बी टाकाया नाही आला. गंगा, कदाचित मी तुला सांगितलं असेल, भीमा जन्माला आला ना तेव्हा त्यानं मला लई त्रास दिला होता. तो जन्माला आल्यावर पाऊस थांबला, काळोख मिटला, सूर्य उगवला, तेव्हा त्या आगीतला इस्तो थोडी इजणार आहे. अरे पण आता शिक्षणाचा मुद्दा राहिलाच नाहीये. शाळा शिकून कुठे आता मोठे बॅरिस्टर होणार आहेत, यांना नोकरी तरी कोण देणार? सैन्यातली भरती बंद झाली आहे. चपला शिवतील चपला, पण गोष्ट ती नाहीये. मुद्दा हा आहे
ही रामजी आणि भीमरावने शिक्षणाच्या नावाखाली जातीयवाद सुरू केलेला आहे आणि ही गोष्ट कोणापासून लपून राहिली नाहीये. या जातीवर हल्ला म्हणजे उद्या धर्मावर हल्ला होणारच. बरोबर आहे शेठजी. या भीमरावला असं वाटतंय की ती आगच त्याची आशा आहे आणि या आशेच्या आगीतच याला जातीचं समीकरण आणि स्पृश्य अस्पृश्य या समद्याचा नाश करायचा आहे. आमासनी या आशेचं सरपणच संपवायला लागल. जरा विचार करा शेठजी, किती मजा येईल जेव्हा या साताऱ्याच्या गल्लीतनं शिक्षण शिक्षण म्हणून जप करणारा भीमराव आपल्या समद्यांच्या चपला गावभर शिवत फिरत राहील. तेव्हाच त्याला त्याची लायकी आणि जात कळल. जाताना लायकी वळकूनच राहावं लागतं ना भाऊ. भीमरावचं बरोबरच आहे, बरोबरच बोलतो. पर हे बी बरोबरच आहे की त्या शेठजीकडे आपली उदारी आहे, आपण त्यांच्या ऋणात आहोत. पर हे बी बरोबर आहे की आपण शाळा शिकून असं काय तीर मारणार आहे. अरे अडाणी राहिलात तर वान शिवाय कमीपणा नाही वाटणार. आणि जर भावांनो आपण जर आता शाळा शिकली तर हे काम करायला लई त्रास होईल बघा. भीमराव तर आपल्याला हेच सांगून गेलाय ना की आपल्याला आपली आशा जिवंत ठेवायला हवी. पर आशा उद्याची गोष्ट आहे अन भूक आजचं वास्तव्य. अन शेठजी संग वैर म्हणजे आपण कमवलेलं 2 पैक ते व्याजातच जाणार ना. मग आपल्या पोराच्या पोटाला काय घालायचं. वय तुझं म्हणणं बरोबरच आहे. हे लढा देणं मोठ्या लोकांची कामं आहेत. आपण समदे उपाशी पोटानं काय लढणार आहे. आपल्या नशिबात भूक आहे आणि कर्ज फेडणं हेच भविष्य आहे. शेठजी, त्या लोकांच्या पुढ्यात गरिबी आणि भूक या 2 मोठ्या अडचणी असल्यामुळे त्या आशेच्या गोष्टी नाही करणार. मी तर म्हणतो शेठजी, 1-2 दिवस त्याच्या वस्तीवर मस्तपैकी जेवण वाटा आणि त्यासनी असं काही ज्ञान पाजळा की त्यासनी त्यांची लायकी आणि तुमचं उपकार आणि तुमच्या ताकदीचा अंदाज येईल. आणि त्याच्या पुढं भीमरावच्या शिक्षणाची आग आपोआप विझून जाईल. अगदी बरोबर बोलायलास मंगेश. मला वाटतं ही कल्पना योग्य आहे. सर्वांनी ऐका, आजपासून मी या सकपाळांचा शेजारी आहे. तेव्हा आजपासून माझं पण नवीन नाव असेल ध्रुव सकपाळ. त्या लोकांनी माझ्या मुलाला हिरावून घेतलंय, तर जे काही आहे त्यानेच यांची लायकी दाखवतो त्यांना. चला समद्यांनी इकडे या, जेवून घ्या. चला चला समध्याने जेवून घेऊया. चला चला उठ बाळा. गुरुजी, तुम्ही इथं आमच्या घरचं जेवण नाही जेवू शकणार, तेव्हा तुम्ही घरला जाऊन थोडं जेवून परत या. तोपर्यंत आम्ही बी थोडं जेवून घेतो. ठीक आहे, मी पण काही खाऊन येतो. भीमा, ये की खाऊन घे. माझी इच्छा नाही आहे आई. अरे पर का सकाळपासून तू काही खाल्लं बी नाही? हा, काय नाही बाबा, मला भूक नाही आहे. तुम्हासनी खायचं असेल तर खावा. जर माझा विद्यार्थी जेवणार नसेल तर त्याचा शिक्षक तरी कसा काय जेवू शकतो? इतिहास या लढ्याला गुरु शिष्याचं एक उदाहरणाच्या रूपात कायम लक्षात ठेवी. बाकी कोणी मानो न मानो, पण ह्या साताऱ्याला या गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटेल. त्याच्या जमिनीवर एक असं नातं तयार झालं आणि वाढलं. मी बी नाही जेवणार. मग आम्ही पण नाही जेवणार. वय ऐका ऐका ऐका, हो ऐका, गावकऱ्यांना ऐका, समध्यांनी बाहेर यावा. इकडे ती खाट घेऊन इकडं.
ठेव इथं. अरे कोणी हाय का नाही? येवा की बाहेर. लांब लांब ठेव. ठेव तिथं ठेव. अच्छा लांब ठेव. ठेव. अहो तुम्ही पण या की. अहो या बाई या. हे बघा सेठजीने तुमच्यासाठी झणझणीत जेवण आणलं. या सेठजी तुमच्यावर लई खुश आहेत, तुमच्या इमानदारीवर आणि तुम्ही उपकाराला जागल्याबद्दल. त्यामुळे पुढचं 2 दिवस दोन्ही वेळचं जेवण सेठजीकडनं मिळेल. जेवण खायला आलो आहेत. अरे जीव नाही मागत आहो तुमचा. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी नसती तर आमच्या पूर्वजांनी आमची ही जमीन तुम्हाला राहायला थोडीच दिली असती. आमचा विरोध तुमच्या मुलाच्या शिक्षणाला नाहीये. त्यांनी शिकावं, आम्हाला काय करायचंय. आमचा लढा शिक्षणाविरुद्ध नाहीये, पण ठरलेल्या गरजेनुसार हे काम करायचंय ते तर करावंच लागेल ना. अरे विचार कसला करताय आता. आणि हे बघा, जर तुम्हाला भीमाला मानायचं असेल तर माना ना. त्याचं स्वागत करायचं असेल तर स्वागत करा, पण आमच्यापासून लांब राहून. पण तुमचा हा भीमराव आम्हाला पुन्हा नडतोय आणि आम्ही ते सहन करणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का आमचं मन उडालं तर तुम्हा सगळ्यांना इथून हाकलून देईल. अरे आता विचार कसला करताय. या एकदम स्वादिष्ट जेवण आहे. उपाशी राहून मुलगा मेला तर शाळा शिकून काय करणार आहात. तुम्ही बी आपापली ताटं घेऊन येवा. समद्यासनी एकत्र जेवण मिळेल. मग तुम्ही समदे एकत्र बसून जेवा मेजवानी सारखं. खरंच लोक येणार नाहीत काय? कदाचित भीमचा काहीतरी गैरसमज झालाय. आपण आपल्याच लोकांना ओळखायला चुकलो. नाही आनंद दादा, मी आपल्या लोकांनी ओळखायला कवच चुकू नाही शकत. तुम्हाला असं जेवण रोज मिळेल. तुम्ही फक्त असं समजा की तुम्ही उपकाराला जागल्याबद्दल आणि इमानदारीच्या बदल्यात ही आमच्याकडून तुम्हाला भेट आहे. हे तुम्ही काय करताय? तुम्ही लोक इतके भोळे आहात की तुमच्या या हातात भिक्षेची भाकरी देऊन भुकेची गरज संपल्याचं स्वप्न दाखवलं जातंय. आणि तुम्ही लोक तुमच्या भविष्याचा विचार करायचा सोडून तुमचं वर्तमान कसा तरी घालवण्यास तयार होता. मला वाटलं की कदाचित आमचं ऐकून आपल्या समद्यांच्या आत्मसन्मानासाठी तुम्ही क्षणिक सोयीचा विचार नाही करणार. पण आम्ही चुकीचं ठरलो. रामजी भाऊ, आम्हा समजासनी ठाव आहे की तुम्ही जे म्हणता, भीम जे म्हणतो ते समजा बरोबर आहे. पर भाऊ,
आम्ही बी चुकीचं नाही आहे. समद्यांच्या बाबतीत आपण एकसारखं नाही आहोत. बरं मला सांगा, तुमच्या घरात कवा अन्न पाणी कमी पडलंय? तुमच्या घरातलं कधी कोणी उपाशी राहिलंय? पर आमच्या बाबतीत तसं नाही आहे. आमच्यापैकी कोणाच्याच घरात नेहमी अन्नधान्य नसतं. आम्हा समजच ठाव आहे की तुमच्या घरात नेहमीच गोड भाकऱ्या केल्या जातात. पर आमच्या नशिबात तर कवा कवा शिळी भाकरी बी नसती. तुमच्या अन आमच्या घरचा वेगवेगळ्या आहेत रामजी भाऊ. आम्हासनी ठाव नाही की आम्ही खरं हाव की खोटं. पर 3 दिवसापासून उपाशी असलेल्या पोरांनी जर जेवण मागितलं तर आम्ही काय म्हणायचं? मला जास्त काही समजत नाही, पण 2 गोष्टी खूप चांगल्याच समजतात. पहिली ही की एकेकाळी ज्यांना मी माझे बाबा म्हणत होतो ते खूप खोटारडे आहेत. खोटं बोलून बोलून सोनं विकता विकता सर्व गोष्टी विकू लागले आहेत. आणि दुसरी ही की भीमने पण काहीच खाल्लं नाहीये. विश्वास बसत नसेल तर मग जाऊन बघा, भीमा काकू जेवण घेऊन बसली आहे. भीमने कदाचित यासाठी खाल्लं नसावं की आज त्याची कदाचित तुमच्यासोबत राहायची इच्छा होती. पण तुम्हाला संधी मिळताच तर आपल्या भीमला एकटं पाडलं. तू चल इथून भीम. जे सोबत आहेत ते सोबत राहतील. त्यांना त्यांच्या हिशोबाने निर्णय घेऊ देत. थांबा. अरे काय करता तुम्ही लोक? अरे हे बघा, अरे एकदम झणझणीत जेवण आहे. अरे भीमाचं काय ऐकताय तुम्ही लोक? अरे त्याच्या बोलण्यावर नका जाऊ. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, शिल्पकार तूच शिल्पकार. समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, सूत्रधार तूच सूत्रधार. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीस बनविले सशस्त्र धारदार,
भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार